नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय रायडर शो. जसं की तुम्ही माझे शेवटचे 2-3 ब्लॉग बघितले असतीलच की मी घरी आलो होतो आणि आजचा दिवस आहे पुण्याला रिटर्न जायचा. सो ही रिटर्नवाली राईड असणार आहे. माझं सगळं काय रेडी झालेलं आहे, जसं की टॉप बॉक्स भरलेला आहे, सॅडल बॅग्स ऑल सेट, सगळं सामान भरून ठेवलेलं आहे. जस्ट आमचे छोटे सरकार गेलेत पाटणला मित्रांना वगैरे भेटायला, त्यांचं काही काम आहे. सो ते आल्यानंतर सगळं सामान वगैरे लोड करायचं. अराऊंड तो 12 वाजता येणार बोलला. आत्ता वाजतायत 10:24. तो 12 वाजता येणार बोलला. तोपर्यंत आपण जेवण वगैरे करून सगळ्या गोष्टी वगैरे सेट करून ऑलरेडी ठेवू. आला की जस्ट लोड करायचं आणि निघायचं आहे. 4 तासाची राईड राहणार आहे. आज मंडे आहे त्यामुळे जास्त काही ट्रॅफिक वगैरे हायवेला आपल्याला लागणार नाही आहे. तरीसुद्धा वेळेत आधी रिटर्न गेलेलं बरं, कारण संध्याकाळच्या वेळेला थोडासा पाऊस वगैरे आला की थोडं ते क्रिटिकल सिच्युएशन्स होऊन जातात. सो पटपट आवरू सगळं, त्याला लवकरात लवकर बोलू, लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करू आणि डायरेक्टली तुम्हाला भेटतो पॅन्थरवरती थोड्याच वेळामध्ये. सो वी आर रेडी टू गो नाव. अँड अण्णासाहेब माझा फोन द्या. थँक्यू सो मच. फुल्ली लोडेड डॉमिनार. आणि चला आता निघायला हवं. 12-12:15 वाजून गेलेले आहेत. बाय 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 बाय. ओके बाय बाय. ओके चलो. पुढच्या महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या आहे तेव्हा येतोय. दिवाळीच्या सुट्ट्या 8-10 दिवस आहेत त्या टायमिंगला. 26 to 4. चलो ठीक आहे, निघू का? थोडा पावसाचं वातावरण दिसतंय, पटशिरी निघालेलं बरं. तुला फोन करतो मी बरं का. चलो शामिना, बाय बाय. अण्णासाहेब बाय. चला निघालेलो आहोत आपण आता. बाय 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 बाय. गावातून निघायचं म्हटलं सगळ्यात हार्ड काम आहे. निघत नाही, पाय निघत नाही. आय एम जस्ट अबाउट टू रीच मल्हारपेठ आणि पाऊस सुरू झालेला आहे. थांबलो होतो 1 मिनिट. आपल्या जे सॅडल बॅग्स आहेत त्यांना कवर काय घातलेलं नव्हतं, जस्ट कवर वगैरे घातलो आणि टँक बॅगला कवर काय ऑलरेडी मी टाकलेलंच होतं. पाऊस फक्त एक थोड्याशा लिमिटेड जागेपर्यंत दिसतोय, कारण काळे ढग तिथपर्यंतच फक्त ढग पाणी येते. सो त्याच्यानंतर काय बंद होणार म्हणून मी काय रेनकोट घातलेला नाही. आणि बरं वाटतं थोडंसं, जे थोडा हवा लागते, थंड पाणी पडतं आहे अंगावरती, जे गरम झालं होतं ना मला जॅकेटमध्ये. नाव आय एम फीलिंग गुड. तर मित्रांनो, मी इथं थांबावं लागलं मला. पाऊस बघा. पॅन्थर काही लोडेड आहे, त्याचं काही सामान वगैरे भिजत नाही, पण मला रेनकोट घालायची इच्छा नव्हती म्हणून मी थांबलो होतो आणि मी पूर्णपणे भिजलेलो नाही. तर आजूबाजूला पण काही जागा नाही आहे थांबायला वगैरे असं जाऊन. हां सो ठीक आहे. आता काय जो है वो है. भिजायचं लागलं तर भिजलो, दूसरा कुछ ऑप्शन ही नहीं है. लेट्स सी, अभी देखते हैं क्या हो सकता है. पोरगा हात करून गेलं नवीन. ठीक आहे बे, काय थोडंसं थांबायचं, निघायचं पाऊस थांबल्यावर. सो गाईज वी आर बॅक टू हायवे. आणि वातावरणातला ड्रॅस्टिक चेंज बघा. 5-10 किलोमीटर आधी, जे हायवेला लागायच्या आधी 2 किलोमीटर मी उंबरच्या रोडवरती होतो, त्या ठिकाणचा पाऊस तुम्ही बघितला. थोडंसं एक मुवमेंट दाखवलीच मी तुम्हाला पावसाची. आणि या रोडला बघा ऊन पडले, अक्षरशः ऊन आहे. आणि मी त्या ठिकाणी जे भिजलो होतो ना, ते रिकवर करायला मला इथं मिळतंय. वाळतोय. माझं जॅकेट आहे ना पूर्ण भिजलं होतं आणि लकीली माझ्या शूजमध्ये पाणी गेलं नाही. जर शूजमध्ये पाणी गेलं असतं तर किचकिच पायात होऊन जाते. मग ते राईड करायला मजा येत नाही, सगळी घाण वाटून राहते. वातावरण चेंज झालं लगेच. असंच आय होप सो पुण्यापर्यंत हे असंच वातावरण राहावं. जर राहिला बस मजा येणार राईड करायला. सो आय जस्ट स्टॉप्ड ॲट अवर आणेवाडी टोल प्लाझा लाईक दिस हिअर फॉर अ टी ब्रेक. अँड एक कांड झाला छोटासा. कॅमेरा 2.7K वरती रेकॉर्डिंगला नव्हता, ॲक्च्युली 180p 60 fps वरती होता. आय डोंट नो ॲटोमॅटिकली कसं काय मोड चेंज झाला. बट पाऊस आल्यानंतर आहे ना, त्याच्या स्क्रीनवरती ॲटोमॅटिकली फ्लिकरिंग वगैरे थोडंसं व्हायला लागलं आहे. लाईक त्याचं मोड्स वगैरे ॲटोमॅटिक चेंज होत आहेत. व्हिडिओ मोडवरून फोटो मोडवरती ॲटोमॅटिकली जायला लागला आहे. आय डोंट नो, जस्ट मला एकदा चेक करायला हवं. या ठिकाणी चहा आणि एक समोसा घेतलो. पुढचं वातावरण थोडं पावसाचं दिसतंय समोर. मला ॲक्च्युली रेनकोट घालायचा नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी थोडंसं फ्रिक्वेंट ब्रेक्स वगैरे घेत जातो. समोर पाऊस दिसला की थोडंसं थांबायचं, थोडंसं चिल करायचं आणि थोडंसं पुढं निघायचं. बट जर मी असे जर सगळ्यात जास्त ब्रेक्स घेत राहिलो तर मला पोचायला 5:30-6 वगैरे होऊन जाणार आहेत. आणि ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं लवकर पोचता येईल तेवढं माझ्यासाठी पण बेटर आहे, कारण मला ब्लॉग्स वगैरे एडिट करायचे आहेत. गेले 2 महिने झालं मी चॅनलवरती ब्लॉग्स वगैरे काहीच टाकलेलं नव्हते. रिझन होतं थोडंसं बिझी शेड्यूल होतं.
बट ब्लॉग्स कंटिन्यू करायचे आहे. त्याच्यासाठी मला लवकरात लवकर रूमला पोहोचून व्हिडिओ एडिटिंगला घ्यायचं आहे. बघा इथं बसलो, इथं समोर आभाळ गळायला लागलं आहे, थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे. या ठिकाणी थोडं बरं वाटतं. थोडं इथंच ऊन आहे, पुढं पण ऊन नाही, पाठीमागं पण ऊन आहे. बघा इकडं पण झाला पाऊस चालू झाला. इकडं पाऊस आहे, आजूबाजूला पूर्ण मध्येच बरोबर ऊन आहे. पाऊस पण चालू झालेला आहे. पटशिरी गिअरअप करतो, आवरतो आता. निघायला तर पाहिजेच. चलो लेट्स गो. आणखी एक दुसरी अशी गोष्ट तुम्हाला मी दाखवायचं विसरूनच गेलो की हा वाला एक नवीन माउंट मी इथं एक प्लेस केला आहे. नवीन म्हणजे नवीन नाही येतो, माझ्याजवळ याच्या आधी एक कॅमेरा होता इझीचा ॲक्शन 1, अजूनसुद्धा आहे, तो घरात आहे. मी यूज नाही करत कारण मला त्याची व्हिडिओ क्वालिटी आणि स्टेबिलिटी अजिबात आवडली नाही. तर त्याच्या माउंटमध्ये हे सगळे माउंट्स होते. एक हा वाला माउंट काढला त्याच्यातून आणि मी इथं प्लेस केला. त्याचा अँगल वगैरे कसा आहे आय डोंट नो, चेक नाही केलेलं अजून. आता जाता बघू, एकदा चेक करून बघू हे कसं आहे. आणि पाऊस ऑलमोस्ट या ठिकाणचा थांबलेला आहे. आय होप सो की पुढेपर्यंत थांबलेला असावा पुण्यापर्यंत. असंच मला भिजायची अजिबात अशी इच्छा नाही आहे. लेट्स सी, देखते अभी. बोगदा क्रॉस आणि बोगद्यानंतर आहे की नाही एकदम असा लेफ्ट शार्प टर्न आहे. सो नवीन लोक जर हा बोगदा क्रॉस करत असतील विया सातारा साईडून पुण्याला येण्यासाठी तर थोडं काळजीपूर्वक बरं का. एकदम शार्प असा टर्न आहे, असा आहे पूर्ण. शिरवळमध्ये एक गाडी दिसली बघा, जस्ट ॲक्सिडेंटल आहे. पूर्ण मागणं तर पूर्ण गेलं. CNG गाडी आहे, ऑरा आहे, MH12 पुण्यापासून. इम्पॅक्ट पाठी बघून एवढं जोरात असणार आहे की नाही की बसच, कारण समोरचं बी सगळं त्याचं गेलेलं आहे. पण CNG टँक त्याच्यामधला जो आहे तो पूर्णपणे ॲज इट इज आहे. गाडीची कंडिशन बघा, मागणं पूर्ण गेले, समोरून पूर्ण गेले, एक साईडून गेले, या साईडून लेफ्ट साईडून पूर्ण कंडिशन बेकार आहे त्याची. CNG टँकची क्वालिटी काय असेल जस्ट विचार करण्याची गोष्ट आहे. कारण एवढा मोठा इम्पॅक्ट होऊन सुद्धा CNG सिलेंडर ॲज इट इज आहे, त्याला स्क्रॅचसुद्धा गेलेला नाही आहे. हेच तर खूप महत्त्वाचं आहे CNG कार्समध्ये. जर इम्पॅक्ट होत असेल तर CNG सिलेंडरला काही होता कामा नये. अदरवाईज CNG सिलेंडर जर ब्लास्ट होत असेल खतम. लेट्स टेक अ ब्रेक ॲट खेड शिवापूर टोल प्लाझा. मी पोचलो 3:49ला खेड शिवापूरच्या टोल प्लाझ्यावरती. बाईक व्यवस्थित पार्क करून देऊ. मस्त राईड झाली एकदम. ऊन पडलं होतं आणि एवढं कम्फर्टेबल वाटलं का नाही. आता इथं एक मस्तपैकी मलाई चहा आणि त्याच्यासोबत काहीतरी खायला घेऊ आणि मग पुढं कंटिन्यू करू आपण. चहा मस्त आहे राव यांचा. प्रसाद मलाई चहा खेड शिवापूर. ते चहावरती नंतर ते मलाई टाकतात ना, ते थोडं क्रीमी क्रीमी थोडं छान लागतं चहावरती. चला कंटिन्यू करू आपण आपली पुढची राईड. एक्झॅक्ट 4 वाजलेत, म्हणजे आता आपल्याला जायला अजून 45 मिनिट्स. सगळं काही सामान लोड केलेलं आहे, ते अनलोडिंग करायला अजून त्याच्यामध्ये 15-20 मिनिट जाणार. नंतर व्लॉग्स वगैरे एडिटिंगला घ्यायचे आहेत. चलो पटशिरी पोहोचू आता घरी. तर मंडळी पोहोचलेलो आहे लोकेशनला आपल्या, म्हणजे डेस्टिनेशनला. व्यवस्थित पार्क करायला हवी आता. कुठं कुठं. चला डन डना डन डन डन. आता फक्त काम राहते म्हणजे हे सगळं सामानवरती घेऊन जायचं. आता कार्यकर्त्यांना बोलवायचं खाली कोणाला तरी, दोस्तांनो वाईच मदत करा आणि सामान वगैरे सगळं वरती न्यायला मदत करा. आता कोणाला तरी फोन करून बोलवतो खाली. सुट्टी आहे कार्यकर्त्यांना. सो पाक डिअर आणि मी चाललो आहे आमच्या आदिनाथ पाटील सोबत. स्कूटी झाली पंक्चर. हात लावू का? हे हळू हे हळू हे हळू. घे थोडा ॲक्सिलेटर घे, थोडा ॲक्सिलेटर. ॲटोमॅटिकली पळतं का? ब्रेक मार ब्रेक. कुठं कुठं जायचं आहे? समोर. मी तुझ्या पाठीपाठी, तू समोर समोर. कुठला मागचा टायर ना? बॅक टायर गॉन, पंक्चर. बसून नाही जाणार, टायर खराब होईल अक्का बसून जायचं म्हणलं. ते काम कर ना, असं क्रॉस करू पलीकडच्या साईडला हळू आणि ॲज इट इज हळूहळू जाऊ. पंक्चर काढून आणतो याचा. विदाऊट ॲक्सिलेटर देते पळता की रे. हो तर काय तेच होतंय. तुला तेच सांगत होतो मागाशी. लय अवघड विषय झाला. अरे डायरेक्ट पळवत्या गाडी. हो बरं झालं.
हे चेष्टा नकोय येड्या. तर मित्रांनो आलेलो आहे रिटर्न रूमवरती आणि सगळं काही सामान वरती आणायला आदिनाथनं मला मदत केली. जसं की तुम्ही बघितलंस की पंक्चर काढायला गेलो होतो त्याच्यासोबत. स्कूटीला ॲक्च्युली विषय काय झाला होता की त्याची ॲक्सलेटर बाहेर अडकत होती. म्हणजे विदाऊट ॲक्सलेटर देता सुद्धा गाडी समोर पळायची. सो त्याचा पंक्चर होता, ट्यूब खराब झालं होतं. ट्यूब चेंज केली, तिला आणून रिटर्न लावली आणि तुम्ही राईड बघितलीच माझी एकदम सुरळीत आणि सुंदर अशी सुरेख अशी राईड झाली. मस्त मध्ये मध्ये पाऊस लागला, मध्ये मध्ये ऊन लागलं, पण बाकी राईड गुड. सो सगळं सामान वगैरे वरती आणून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि ब्लॉगचा एंड पण आपण इथंच करणार आहोत. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.